कितना मिल जाएगा तो काम बन जाएगा? कितना काय किती आमचं आहे तेवढे द्या आम्हाला. आमचे तर आहे 4,45,000 आहे. आमचे 25 लाख आहेत. जी बोलिए बोलिए, कोई दिक्कत नहीं, जा रहा है सिस्टम. आमचे 25 लाख दिले तर आम्हाला बरं होईल, आमचं काम होईल. तरी आम्ही घराचं कर्ज काढलंय, घरासाठी कर्ज काढलंय आम्ही. मी माझ्या मुलाचं शिक्षणासाठी काढलेले पैसे, माझे PF आणि एरियस सर्व्हिस सगळं टाकले. माझे 4,45,000 रुपये जमा आहे, पण अजून काहीच मिळालं नाही मला. आणि आता ते कधी मिळणार ते परमेश्वराला माहिती. भेटलं तर अजून बरं आहे, लवकर भेटलंच पाहिजे ते. माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे होते, माझे मिस्टर नाही आहेत, तर 9 लाख ठेवले होते. त्याच्यातून फक्त 70,000 भेटलेले आहेत, बाकी एकही रुपया भेटलेला नाही आहे मला. 9 लाख रुपये भरलेले FD मोडून अजून काहीच नाही मिळाले. 9 लाख. तो मैडम जी मैं आपसे चाहूँगा कि अगर नहीं मिलेगा तो क्या होगा? एक बार निगेटिव सोचते हैं. नहीं चाहिए चाहिए तो सही बात है, हम लोग भी चाहने के लिए आए हैं. 2.5 साल तक मैं भी कोमा में था, लेकिन बोलते आप कोमा में थे तो मेरे को क्या लेना देना. सबको लगी अपनी है. और आपको बता दूं, एक के लिए लड़ोगे कुछ नहीं पाओगे. वो तो है. अभी हमारे साथ कोई देगा तो हम और आएंगे अकेली क्या? हूँ, हमें बोलेंगे तो कोई संभालने वाला नहीं है, तो जरूरत तो रहती है पैसे की. मैं समझ सकता हूँ, क्योंकि बहनों का जो पैसा गया है ना, 1-1, 2-2 रुपया वो बचा के बेचारी रखी है. और कितनी बहनें तो ऐसे पति के चोरी से रखी हैं, है ना जी. बहने आ जाइए आप लोग. हाँ हाँ. मी जवळ माझे स्वतःचे 44 लाख रुपये आहेत, माझ्या फॅमिलीचे 1 करोडच्या वरती आहेत. आणि मला आत्तापर्यंत जवळजवळ 150 माणसं प्रशांत आंगणेला आणून दिलेत. प्रशांत आंगणे नेहमी बोलतो का 2% दिले. अरे माझी 150 माणसं आहेत, 150 मधून एकालाही 2% भेटत नाही. कुणाला दिले पैसे आंगणेनी? 2% बोलतोय देतोय. प्रशांत आंगणे हा 1 नंबरचा लबाड आहे. आपल्या सर्वांना ऍक्शन घ्यावी लागेल. आपल्याला सर्वांना एकनाथ शिंदेकडे जावं लागणार. जर आपण सर्व एकत्र नाही गेलो तर प्रशांत आंगणेवर कोर्ट आहे ना, न्याय व्यवस्थेवर एवढं लवकर आपल्याला न्याय भेटणार नाही. आपल्याला मंत्र्यांकडे जावंच लागेल, सर्वांना जावं लागणार. जर ज्या दिवशी आपण रस्त्यावर उतरणार त्याच दिवशी आपल्याला पैसे भेटणार नाही, तर पैसे भेटणार नाही. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाँ सर, हाँ एक मिनट सर, ऐसा है कि पक्ष साथ देतो ना, चालेल. आज जायचं तर आज जाऊया. कम एक जन का होने दो. सर ये बताइए, बीच में 1 लाख रुपया जिसका जमा था, तो उन्होंने बताया था कि 10,000 रुपया आप डालो तो आपको 3-3 हजार रुपया महीने का मिलेगा. लेकिन कुछ लोगों ने ये जो खोपड़ी है ना सर, इसमें शैतान बसा रहता है. बताओ 10,000 लेने के बाद 3-3 हजार तो 3 महीना आपका पैसा देगा. और आज तक यही किया उसने, आज तक यही किया है. लेकिन लोगों को समझ में नहीं आया. कुछ ऐसे पागल लोग थे हमारे जैसे लोग, 15-15 लाख रुपया वापस डाल दिया. त्यांना फक्त 2 किंवा 3 EMI दिले, त्याच्यानंतर कोणाला काय पैसा दिला नाही. बस. म्हणजे आपण 1.5 लाख भरायचे, त्याच्यातनं तो दर महिन्याला 10% प्रमाणे 3 EMI देतो, त्याच्यानंतर बंद करून टाकतो. माझ्या स्वतःच्या भावाने जवळजवळ 5 लाख रुपये भरले आणि त्याला 3 महिने दिले, त्याच्यानंतर बंद करून टाकलं. नंतर दिलंच नाही त्यांनी. फक्त प्रशांत आंगणे बोलतो माझ्याकडे खूप चांगले प्लॅन आहेत, याच्यानंतर काहीच होणार नाही, याची मी 100% सिक्युरिटी घेतो, आणि नंतर परत तो लपून जातो. नंतर तो काय पेमेंट देण्याचं नाव घेत नाही. आता नवीन निघालंय, काढलंय ते विकायचं. माझं नाव गणेश भोईर, मी शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. प्रशांत आंगणे, मी ॲक्च्युली 52 लोकांच्या केसमध्ये मी स्वतः आहे. आणि जेव्हा आम्ही केस केली होती, भरपूर लोक आम्हाला निगेटिव्ह बोलत होते, तुम्ही केस केली. पण केस केल्यानंतर जेव्हा तो आतमध्ये होता, आता स्वतः आंगणेचे जी माणसं माझ्या ऑफिसला आली, प्रशांत आंगणे आतमध्ये आहे, त्याच्यानंतर श्रीराम भाऊ स्वतः हँडिकॅप आहेत, आम्ही स्वतःने मेजॉरिटी करून मी स्वतः सह्या केल्या. आणि त्यांनी म्हटलं का जसा प्रशांत आंगणे बाहेर येईल तर आम्ही तुझे पैसे देऊ. स्वतः प्रशांत आंगणेची 4 माणसं माझ्याकडे येऊन मी स्वतः ॲप्लिकेशन दिला का बाबा प्रशांत आंगणेला सोडा. पण प्रशांत आंगणे एवढा कृतज्ञता माणूस निघेल, आय डोंट नो, म्हणजे एवढा कृतज्ञ, म्हणजे स्वतः मी सह्या केल्या. लोक बोलतात का 52 लोकांनी सपोर्ट केला नाही, पण 54 लोकांमध्ये मी स्वतः आहे आणि मी स्वतः सह्या केलेले. त्यांचे ते माणसं होती ना, जे जितू गाला वगैरे माझ्या ऑफिसला आले कल्याणला, मी सह्या केल्या. सह्या केल्यानंतर त्याच्या वकिलाने ते कोर्टात सादर केलं आणि 52 लोकांमधले 5 मेंबर माझे होते, माझ्यामुळे तो बाहेर आलेले. पण तो एवढा कृतज्ञ, जिथून बाहेर आला 1 वर्ष त्याने आम्हाला त्याचे कॉन्टॅक्ट पण नाही केला आणि त्याची माणसं पण नाही. एवढा कृतज्ञ. याच्यामध्ये आता आपण एवढे डिस्कशन करून ॲक्शन फार महत्त्वाचं आहे. बघा, जर एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना चालवतात तर आपल्या ह्या लाडक्या बहिणी आहेत,
या बहिणींनी प्रत्येकाने ॲप्लिकेशन करून आपल्याला संविधानाचा सल्ला केला. कारण बघा, मी स्वतः कोर्टामध्ये जाऊन EOW पोलीस मॅनेज झालेले आहेत, सर्व गोष्टी मॅनेज झालेल्या. मी भरपूर वेळा, काल पण मी केस होती, फक्त तिथं तारीख होते. तिथं आपल्याला काय करावं लागेल, तिथं ॲक्शन मोडमध्ये. कारण काय होत आहे माहिती आहे, गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा एखादी अशी केस जाते ना, तिथे फक्त सरकारी वकील फक्त तारीख घेतो, कारण त्यांनी वकिलाला मॅनेज केलं. आपल्याला इथे एक पब्लिक शो दाखवायला लागेल. आता इथे आपले TV 18 जेवढा, कारण ही टी नाही, ही खबर कुठं डिस्प्ले नाही. आणि ह्याच गोष्टीचा अंगणीने फायदा घेतलेले. त्यांनी 2000 करोड करून त्यांनी 500 करोड पोलीस EOW सर्वांना मॅनेज केले आणि 1500 करोड स्वतः घरामध्ये मस्त आहे ना. आणि ही त्याची सर्व नाटकं आहेत. किंवा एकमेकाचं नाटक आहे. हे बघ, मी स्वतः त्याला ॲप्लिकेशन देऊन, हे बघ, प्रहारचं हे माझं स्वतः प्रूफ आहे, पण तरी मला बोलला का 2 दिवसामध्ये पैसे देतो. हा प्रश्न आहे, हा 1 नंबरचा चोर आहे. आणि या सर्व प्लीज शिंदे सर्वांना मिळून आपल्याला, मला वाटतं आजच आपला ग्रुप आहे, आजच आपण गेलो तरी काय हरकत नाही. कारण ही काय स्वातंत्र्याची लढाई नाही, आपली लढाई. आज आपले सर्व हँडिकॅप लागतं, रिटायरमेंट माणसं, सर्व काही गोष्टी आहे. आणि अंगणीने माझ्या स्वतः ना प्रत्येकाची, कोणाची विधवाची, कोणाच्या रिटायरमेंटची, आणि बोलतात ना लोक, बोलतात जबाबदारी. मी स्वतः सही केली, मी स्वतः केली. मी पण एक फायनान्शियल ॲडवायझर, माझ्या नातेवाईकांचा पैसा माझ्या नावावर दिला. पण मला आता माझ्यासाठी नाही, मला तुमच्यासाठी राहायचे. आणि मी त्याच्यासाठी नाही, आजच एकनाथ शिंदेकडे जायचे. आणि आज कुठे असेल तिथे आपण करू. ABP माझावाला कोण आहे का, TV 18 वाला कोण कॉन्टॅक्टमध्ये असेल, या पब्लिक असेल ना, तेव्हा तो डिस्प्ले होणार. कारण इथे ॲक्शन मोडला रिप्लाय आहे. इथे ना आपण एक भरपूर मध्यवर्ती कार्यालय तिथे, कारण काय माहिती का, ह्या अशा मिटिंग आम्ही खूप केल्या. आता ही फक्त कॉन्टॅक्ट नंबर होणार, जो तो घेणार. त्याच्यामध्ये काय इंटरनेट रिझल्ट ओरिएंटेड, रिझल्ट फार महत्वाचा आहे, लक्षात आलं. आणि कोण बोलतो ना केसवाले सपोर्ट न केला, मी स्वतः प्रूफ आहे. अग्नेला समोर आणा का, माझ्यामुळे तो बाहेर आलेले. त्याचा वकील कर्णिकला समोर आणा का, माझ्यामुळे बाहेर आलेले तो. पण मला काय वाटत होतं, जो बाहेर येईल तर लोकांचा पैसा देईल. कारण लोक बोलत होती की 52 लोकांच्यामुळे तो आहे. पण त्यांनी जाणून बुजून प्लॅनिंग केलेले. EOW पोलीस सुद्धा मॅनेज झालेले आहेत, सर्व पोलीस. तो पोलीस वकील रोज मला फोन येतो EOWचा पोलिसाचा. पण कालच मला मिस कॉल आहे. बघ, मी रोज कॉन्टॅक्टमध्ये. तुम्हाला वाटत असेल ना EOW पोलीस पवार साहेब, लक्षात राहा सगळे. त्यामुळे आपल्याला पब्लिकला आपल्याला काय करा, रिक्षा मोड घ्यायला लागेल. आपल्याला आजच रिक्षा, लाडकी बहीण योजना चालवतो सरकार नाही, तर या लाडक्या बहिणींचा पैसा भेटायला पाहिजे. आता जेवढ्या लेडीज लोक पुढे या, हँडिकॅप लोक पुढे या, बाकी या लिवा सावधान. आता फिजिकल मोड मध्ये ऍक्शन चुते समजतो झाला तो. काही उपयोग झाला नाही, काही नाही, हे सबस्क्रिप्शन नाही, आता ऍक्शन मोड. TV 89 वाला कोण असेल इथं, लगेच त्यांना बोलवा का असं झालेले. नाही तर त्याला नाही पैसे देतात तर तो आज त्याची फॅमिली जेलमध्ये पाहिजे. सजा का नको त्याला. आपण असे पण पैसे गेलेलेच आहेत ना आपले. 4 वर्ष झाले. आपण आपल्या फॅमिलीला काय, प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये किती प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला. मी स्वतः माझ्या फॅमिलीचे, माझ्या नातेवाईकांचे पैसे मी स्वतः पेड केले. लक्षात आलंय का. प्रत्येक माणूस डिप्रेशनमध्ये, खूप माणूस टेन्शनमध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहे. आणि तो त्याची लाईफ एन्जॉय करतो. हे दाखवण्याचे दाते आहेत. जो कोकणी माणूस आहे त्याला नाही, एक तर तो बाहेर नाही तर जेलमध्ये नाही तर बापाला बापाने त्याच्या कोर्टामध्ये हे दिली होती ना, एक पैसा ठेवणार नाही लोकांचा. अजून काय करतोय तो. त्याची माणसं स्वतः माझ्या ऑफिसमध्ये आली. साहेब बोलतात, साहेब प्रशांत अंगणीला बाहेर नाही एवढं. मी बोला 22,000 लोकांचा विचार. मी, माझ्या बायकोने, माझ्या मेवण्याने 5 लोक आहे. 52 5 लोक मी सह्या केल्या. कारण आम्ही एकदम फ्रेश होतो, आमचे पैसे नव्हते, हँडिकॅपचा प्रूफ होता. त्याच्या बेसिकवर तो बाहेर आलाय. मादारचं तिथून मला फोन नाही ना, ती 5 माणसं पण नाही. आणि बोलतात कोणी सपोर्ट नाही करत. तो कृतज्ञता माणूस आहे. सर से ज़्यादा बुढ़े हैं ताज़ुल को ले सर. ये मैंने आपको सम्मान भी दिया सर. ये भारत का झंडा है सर. ये मैंने सम्मान किया सर आपको. सर हकीकत सच एक बड़े हकीकत सच्चाई ये है सर. मैं आपके दिल की बात जान गया. और आप कहते हैं विकलांग हैं सर. अगर आप लोग होकर के इतना बड़ा काम कर रहे हैं सर, मैं दावे के साथ बोलता हूँ, आपके साथ मैं जान देने को तैयार हूँ. एक बार भैया के लिए जोरदार, क्या नाम सर आपका? गणेश भाई के लिए जोरदार ताली. दिल खोल के ताली होनी चाहिए. मला एक सांगा. हा, एक मिनिट, इकडे सांगा, इकडे सांगा, त्याला ज्या मुलांनी बंद केलं होतं, हो ना, हो, त्याच्यात माझे काही होते. पण आज नंतर असं कळलंय
की त्या लोकांनी त्यांनी जी केलेली कंप्लेंट मागे घेतली असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का? मागं गेला तयार होते, पण सेटलमेंट करायला तो आलाच नाही. आम्हाला पैसे पण नव्हते. आम्ही म्हटलं का तू टप्प्याटप्प्याने दे, पण तो नाही अग्री झाला. त्याला जाणून बुजून या गोष्टी काढायच्या होत्या. लक्षात आलं का? आपका नंबर एक बार रिपीट कर कारण- दीजिए। एक मिनट सर, रुको। आप एक बार नंबर खाली बोल दीजिए यहाँ। 9619059479. एक बार फिर से बोलिए। 9619059479. बधाई के पात्र हैं। सर का नंबर लीजिए, नाम इनका गणेश ही है और मैं बोलूंगा गणपति बप्पा पुढच्या वर्षी लवकर है। आप लोग बोलेंगे गणपति बप्पा, गणपति बप्पा पुढच्या वर्षी। स्वामी समर्थांच्या नावाखाली आपल्या मुंडे मारतोय. स्वामी समर्थांच्या नावाखाली आपल्या मुंडे मारतोय. सुनिए, याला सोडायचं नाही. रुकिए। दरअसल इनका नंबर सारे लोगों के पास चला गया और ये जो चैनल है, एक मिनट, द तर्कशील चैनल का नाम है। THE द हो गया स्पेस देने का तर्कशील, तर्क करने वाला तर्क, लेकिन हमें बताया गया तर्क करोगे तो नर्क में जाओगे। TARKSHEEL रात को 11 बजे लोड हो जाएगा। हाँ, अब बाद में आराम से लेते रहिए जी। और कोई है स्टेटमेंट देने वाला? कोई आ रहा था सर? सर उसको होल्ड करिएगा, होल्ड प्लीज। आता आपल्याला ऐसे ऐसे नौजवान साथी हैं, उनको टाइम नहीं है क्योंकि वो टीबी और बीवी से परेशान है और पैसा दे दिया और परेशान। बात को अन्यथा मत लेना, मेरी भावनाओं को ठेस आपका पहुंचाना मकसद नहीं है। हमारा ये काम है कि आपको मैं मुस्कुराते देखूं बस। और आज के तारीख में किसी के चेहरे पे मुस्कुराहट नहीं है। और मैं 2.5 साल कोमा में था सर, और सिर्फ कोमा से निकला हूं तो आपके लिए निकला हूं सर जी। आइए थोड़ा सा नीचे हो जाइए सर, आप